आज मुद्देमाल वितरणचा प्रोग्राम जिल्ह्यामध्ये ठेवले होते। खास करून आम्ही प्रत्येक पोलीस स्टेशनला जे मोबाईल लॉस्ट अँड फाउंड होतात या मोबाईल चोरीमध्ये गेलेले आहे ते खास ड्राईव्ह घेऊन IMEI ट्रेसिंगमध्ये टाकले होते। आज आम्हाला 40 मोबाईल फोन रिकव्हरी झाला। वेगवेगळ्या जिल्ह्यावरून काही लोकांकडे ते गेले होते। CSEI म्हणून एक पोर्टल आहे, त्याच्यामध्ये आम्ही टाकून ते सगळं कोऑर्डिनेशन करून 41 मोबाईल्स टोटल रिकव्हरी झाले। ते आज आम्ही रिटर्न मुद्देमाल हस्तगत करतोय। दुसरं जे मुद्देमाल किमती मुद्देमाल आमचं भरपूर दिवसापासून वर्षापासून पडून आहे पोलीस स्टेशनला, तेही कोर्ट ऑर्डर घेऊन आज 15 मुद्देमाल जे सोन्याचं दागिने आम्ही आज रिटर्न केले। ते वेगवेगळ्या पोलीस स्टेशनचं आहे, तुळजापूर, डोकी, वाशी सगळ्या पोलीस स्टेशनचं मुद्देमाल हस्तगत केलेले आहे। ह्याच्यामध्ये टोटल रक्कम 540 ग्रॅम 35 लाख असं टोटल सोन्याचा मुद्देमाल आहे। आणि काही बाईक्स 4 बाईक आणि मोबाईल्स 41 मोबाईल्स असं टोटल मुद्देमाल आज वितरण केले। याचं नेक्स्ट आम्ही एक पोर्टल बनवणार आहे, ज्यांचं मोबाईल हरवतील ते कुठं पोलीस स्टेशनला जायचं गरज नाही आहे। तुम्ही आमच्या वेबसाईटमध्ये या मोबाईल ॲप आम्ही लॉन्च करणार आहे। तिथं तुमचं डिटेल्स, मोबाईल नंबर, IMEI नंबर, सिम नंबर वगैरे तुम्ही टाकले तर आमचं टीम इथं ट्रॅकिंग करणार। जेवढं नोडल ऑफिसर्स आहे प्लस सेंट्रल गव्हर्नमेंटचं पोर्टल आहे तिथं आम्ही ते कोऑर्डिनेशन करून तुमचं जसं जसं मोबाईल ॲक्टिव्ह होतात, चोरीचं मोबाईल परत कधीतरी 2 महिने 3 महिन्यामध्ये ॲक्टिव्ह होतात, या कधीकधी 1 वर्ष 2 वर्षानंतर ॲक्टिव्ह होतात, तर ते मोबाईल्स आम्हाला डिटेक्ट होतात। जसं जसं डिटेक्ट होतात तसं आम्ही ते ट्रॅस करून ते सगळं रिटर्न आम्ही ज्यांना लॉस्ट होतं त्यांना रिटर्न देण्याचं ड्राईव्ह सुरू केले। आता ह्याच्यानंतर पुढचं आणखी जास्त मुद्देमाल रिकव्हरी होईल असं अपेक्षा ठेवून सगळं पब्लिकला पण आवाहन करतो की तुम्ही मोबाईल हरवलं तर घाबरी होण्याचं काही गरजच नाही आहे। आमचा नवीन ॲप लॉन्च होतील, ते तुमचं पत्रकारच्या माध्यमातून त्याचं डिटेल्स आम्ही पुढचं जसं इम्प्लिमेंटेशन होईल ते आम्ही माहिती तुम्हाला देऊ। धन्यवाद।